तुम्हाला मी काय This सांगितलं, call is now being recorded. ओव्हनचं टेम्परेचर सेट करायचं आहे मला 30 मिनिटसाठी. सो टेम्परेचर सेट करण्यासाठी मला काय यूज करता येईल इन्स्टेड ऑफ मॅन पॉवर? विचार करा आणि मला सांगा. Software based or hardware based drivers. ओनली ड्रायव्हर्स? Considering programs. अजून थोडा विचार करा. स्टार्ट फ्रॉम फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटी काय आहे ते टेम्परेचर. देन व्हॉट यू नीड टू ॲड? Temperature sensors. Very good, perfect. So temperature sensor is used basically instead of using of operator. आता वर्करचं काम इथे काय झालंय, कमी झालंय विथ द हेल्प ऑफ टेम्परेचर सेन्सर. मी असे टेम्परेचर सेन्सर सिलेक्ट करेल की ज्यांची रेंज काय आहे, सम 0 to 50 डिग्री सेल्सिअस जी माझी रिक्वायर्ड टेम्परेचर आहे. आणि मला काय करायचं आहे आता त्या टेम्परेचर सेन्सरला प्रोग्रामिंग करायचंय. प्रोग्रामिंग किती द्यायचं आहे, टायमर सेट करायचं आहे किती मिनिटचा, 30 मिनिट्सचा. सो जोपर्यंत टेम्परेचर सेन्सर काय करेल 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पण मेंटेन करणार, तो सेन्स करत राहणार. त्याला मी प्रोग्रामिंग थ्रू काय कमांड देईल की इट शुड ऑपरेटेड अप टू 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फॉर 30 मिनिट्स वाया टायमर. सो हे काय झालं, टोटली इंडस्ट्रियल ऑटोमेशन झालं. मला इथे काय होतंय मग, टेम्परेचर सेन्सर सेन्स करेल 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. जोपर्यंत हा सेन्स करतो तोपर्यंत तेवढं फ्युएल काय राहणार आहे, पास होत राहणार आहे. ठीक आहे, फ्युएल पास होत राहणार आहे. सो इथे काय झालंय, जो काही वर्कर होता हां, तर टेम्परेचर सेन्सरमुळे काय झालं, काम वर्करचं काम कमी झालेलं आहे, ऑपरेटरचं काम कमी झालं आहे. ऑपरेटर काय करत होता, कंटिन्युअसली टेम्परेचर ऑब्झर्व करत होता की 50 डिग्री सेल्सिअस जाते की नाही, आणि 30 मिनिटासाठी त्याला कंटिन्युअसली फ्युएलचं जो कंट्रोल आहे तो ठेवावा लागायचा. पण इथे काय झालं की टेम्परेचर सेन्सरने डायरेक्ट डिटेक्ट केले टेम्परेचर, डायरेक्टली काय केलं, डिटेक्ट केलं टेम्परेचर. आणि आपण त्याला टायमर पण दिलाय किती, 30 मिनिट्सचा. तोपर्यंत वॉल काय राहणार आहे, ओपन राहणार आहे. एकदा टेम्परेचर पूर्ण 30 मिनिटसाठी सेट झालं की वॉल काय होणार, ऑटोमॅटिकली क्लोज होणार. सो वॉल ओपन क्लोज करण्यासाठी मी तिथे काय यूज करणार आहे, डिफरंट टाइप्स ऑफ ड्रायव्हर्स जे पार्थने सांगितले. सो ड्रायव्हर्स मे बी काय असतील तुमचे, तुमचा रिले असेल किंवा वॉल असेल किंवा स्विच असेल, वॉट एव्हर इट मे बी. तो वॉल शट करायचा, ऑन करायचा की ऑफ करायचा, हे डिपेंड राहील तुम्ही दिलेल्या प्रोग्रामिंग थ्रू. ती प्रोग्रामिंग कोण देत आहे, कम्प्युटर कंट्रोलर. आता कम्प्युटर कंट्रोलर म्हणजे काय झालंय की इथे सिंगल पर्सन बसलेला राहणार आहे जो प्रोग्रामिंग करून देतोय, आणि त्याच्यानुसार सिस्टीम फक्त एकदा ऑन केली की त्याची ती प्रोसेस काय होते, ऑटोमेट होते. सो विच इज व्हेरी सिम्पल. सो बेस्ट एक्झाम्पल ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन. क्लिअर आयडिया आली व्हॉट इज मीन बाय इंडस्ट्रियल ऑटोमेशन? Industrial automation is nothing but it is the machine operatable system where we reduce the manpower. आता manpower कशी reduce केली त्याचं मी एक simple example सांगितलं, example of oven where we maintain the temperature, certain temperature for 30 minutes with the help of temperature sensor and different types of valves which are used to control the फ्युएल पासिंग. ठीक आहे, व्हॉल्व्स कशासाठी यूज केलेले, फ्युएल पास करण्यासाठीच आहे. तो ऑलरेडी टेम्परेचर सेन्सर काय करतो, त्याचं टेम्परेचर मेंटेन करतो. टायमर आपण दिलेला आहे त्याला मेंटेन करण्यासाठी 30 मिनिट्सचा, आणि तुम्ही काय करता तोपर्यंत त्याचा व्हॉल्व काय राहणार आहे, ऑन राहणार आहे. सो अमाऊंट ऑफ पासिंग ऑफ फ्युएल इट बिकम्स व्हेरी इझी. सो सिम्पल त्याची एक डायग्राम आहे ती मी तुम्हाला शेअर करते. बेसिक बिल्डिंग ब्लॉक डायग्राम. इथे पण काय आहे, ॲमीटर दिसतंय, ॲमीटरचे 2 टर्मिनल आहेत. पहिला आहे कॉमन आणि दुसरा आहे रेंज. सेम. त्याच्यानंतर बघा ॲमीटरचं जे काही सेकंड टर्मिनल आहे, डायग्राम दिसते का, ही फक्त ती इमेज दिसते, विंडो दिसते, विंडो दिसते.
म्हणजे काय असतो रेझिस्टिव्ह लोड. ठीक आहे, बघा ॲमीटरचं जे काही सेकंड टर्मिनल आहे ते आपण कुठं कनेक्ट करणार आहोत, त्याच्या फर्स्ट टर्मिनल किंवा रेझिस्टिव्ह लोडच्या फर्स्ट टर्मिनल. आणि त्याच्यानंतर इकडे हे दिसतंय हे काय, ठीक आहे. सो डायग्राम क्लिअरली दिसते, म्हणजे चोक. हो मॅम. ओके, सो इथे बघा काय दिसतंय प्रोग्रामिंगमध्ये. तुम्ही काय करताय, हा तुमचा कंट्रोल सिस्टीम आहे, म्हणजे काय प्रोग्रामर आहे, कम्प्युटर आहे, त्याला पीएलसी तुम्ही इंटरफेस केलेला आहे. सो तुम्ही काय करणार आहे, प्रोग्रामिंग देणार आहे पीएलसीला. तो पीएलसी कुठे इंटरफेस आहे, विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर. सो कम्प्युटरवर तुम्ही लॅडर डायग्राम डिझाईन करता, ती लॅडर डायग्राम तुम्ही पीएलसीला देता. पीएलसी कशाला इंटरफेस केलेला असतो, टेम्परेचर सेन्सरला. तो टेम्परेचर सेन्सर काय करणार आहे, तुम्ही जे प्रोग्रामिंग दिलेलं आहे, टायमर सेट केलेला आहे 30 मिनिटचा आणि टेम्परेचर सेट केलंय 50 डिग्री सेल्सिअसचं, तो इथे सेन्सरला पास होणार आहे. आता हा सेन्सर काय करणार आहे, कंटिन्युअसली डेटा इकडनं घेणार आहे. म्हणजे काय करतोय ते, इथून हा वॉल ओपन झाला की फ्युएल पास होत आहे ह्या ओव्हनला. ठीक आहे, फ्युएल पास कुठपर्यंत होणार आहे, जो तुम्ही प्रोग्रामिंग केलेलं आहे फॉर 30 मिनिट्स फ्युएल कंटिन्युअसली पास होत राहणार आहे. आणि हा वॉल किती पोझिशननी ओपन करायचा, किती क्वांटिटीनी ओपन करायचं, याचं पण प्रोग्रामिंग तुम्ही कुठून केलेलं राहणार आहे, वाया कम्प्युटर. सो ही प्रोग्रामिंग थ्रू ॲक्च्युएटर त्याच अमाऊंटनी फ्युएल कंटिन्युअसली फ्लो करत राहणार. हा ॲक्च्युएटर थ्रू फ्लो पास झाला की फ्युएल इथे कंटिन्युअसली प्रोव्हाइड होत राहील. आणि ह्या ओव्हनचं जे टेम्परेचर आहे कंटिन्युअसली मेजर केलं जाईल विथ द हेल्प ऑफ सेन्सर. आणि हा सेन्सरचा डेटा परत तुम्हाला कम्प्युटरवर काय होतो, डिस्प्ले होतो. म्हणजे आउटपुटला तुम्हाला दिसतं की रिडिंग्स किती येत आहे. सो ही सिम्पल ऑटोमेशन सिस्टीम आहे. तर याच्यामध्ये पर्सन किती रिक्वायर्ड आहे, फक्त एकच पर्सन आहे. जर मॅन्युअल ऑपरेटेड सिस्टीम असती तर काय करावं लागलं असतं, मला इथे एक पर्सन बसवावं लागला असता, जो कंटिन्युअसली काय करतोय, वॉलला कंट्रोल करतोय, म्हणजे ऑपरेट करतोय, याला रोटेट करतोय आणि फ्युएल पास करतोय. परत मला इथे काय करावं लागलं असतं, जो काही सेन्सर आहे सेन्सरच्या बाजूला पण एक सिस्टीम कंट्रोलर बसवावा लागला असता की जो कंटिन्युअसली काय करतोय, टेम्परेचर ऑब्झर्व करतोय. टेम्परेचर ऑब्झर्व करतानाच सेम टायमिंगला तुम्हाला काय करायचंय की ते 30 मिनिटासाठी ड्युरेशन मेंटेन करायचं. म्हणजे याचं पण काम वाढलं असतं आणि याचं पण काम कंटिन्युअसली वाढलं जातं. मग कंटिन्युअसली याला काय करावं लागलं असं ऑपरेटरला, इन्क्रीज ऑर डिक्रीज वॉलची पोझिशन जी आहे, म्हणजे फ्युएलचा इनटेक जो आहे तो इन्क्रीज करावा लागला असता किंवा डिक्रीज करावा लागला असता, आणि त्याच्यानुसार ते मेंटेन करावं लागतं. आणि ही खूप हेवी टास्क आहे. ॲक्युरेसी ही ह्युमन ऑपरेटेड सिस्टीमकडनं कमी असते. जेवढी मशीनचं यूज करून तुम्ही जी ॲक्युरेसी मेंटेन करताय ती ॲक्युरेसी ह्युमन ऑपरेटेबल सिस्टीमकडनं कमी असते. सो इथे सिम्पल. आणि बेकरीचं एक्झाम्पल घ्यायचं, बेकरीमध्ये जी सिस्टीम चालते, मोठ्या मोठ्या जे ब्रेड मेकिंग कंपनी असते, पाव जे बनवतात, तिथे तुम्हाला ही सिस्टीम युटिलाइज होते, ऑटोमेशन सिस्टीम युजफुल असते. ठीक आहे, सो हे सिम्पल एक्झाम्पल होतं तुमच्या ऑटोमेशन सिस्टीमचं. सो ऍक्च्युअल मिनिंग कळाला ऑटोमेशन सिस्टीम काय आहे, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? नो मॅम. नो मॅम. ओके, आता ही जे कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट ऍक्च्युली एका कंपनीनेच डिराईव्ह केलेली आहे. फोर्ड मोटर कंपनी जी आहे, या फोर्ड मोटर कंपनीनेच ही कन्सेप्ट डिराईव्ह केली, कन्सेप्ट ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन. ठीक आहे, सो याच्यामध्ये त्यांनी काय कन्सिडर केलं की इन द बिगिनिंग द इंडस्ट्रियल प्रोडक्शन वॉज इन द बेस्ड ऑन आईज, हँड्स अँड ब्रेन. म्हणजे वर्करचा जो काही कंट्रोलिंग पॉईंट होता तो टोटल वर्करवर डिपेंड राहायचं, काम पूर्ण वर्करवर डिपेंड राहायचं आणि तिथे हेवी टास्क राहायचं. कारण कसं आहे की आपल्याला जी आत्ताची जी सिस्टीम आहे ही फास्ट आहे. मला प्रोडक्शन करताना मॅन्युअल वर्कनी जर मी प्रोडक्शन केलं तर जर दिवसाला माझ्याकडनं समजा ओव्हनचंच एक्झाम्पल घेऊ, दिवसाला मी काहीतरी 100 पॅकेट्स बाहेर करते, म्हणजे ब्रेडचे पॅकेट्स मॅन्युफॅक्चर होत आहे विथ द हेल्प ऑफ वर्कर. तिथेच मशिनरीचा इफेक्ट काय होतोय की मी 1000 किंवा मोर दॅन 1000ची क्वांटिटी दिवसाला मॅन्युफॅक्चर करू शकते. का? कारण स्पीड वाढलेला आहे विथ द हेल्प ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन. पण वर्करने काय राहायचं की पूर्ण त्याच्यावर डिपेंड राहायचं, काम दिवसाला किती होणार आहे. सो इथे वेस्टेज ऑफ मनी आणि वेस्टेज ऑफ टाइम ह्या दोन्ही गोष्टी व्हायच्या, त्या आपण काय केल्या, रिड्यूस केल्या. सो त्यासाठी त्यांनी ही कन्सेप्ट आणली, ऑटोमेशनची कन्सेप्ट, फोर्ड मोटर कंपनीने. ठीक आहे, सो इथे काय केलं आपण, ह्युमन वर्कर रिप्लेस केले विथ द हेल्प ऑफ इंडिपेंडंट मशीन. सो त्याच्यासोबत फक्त एक सुपरवायझर आहे किंवा इंजिनियर आहे जो काय करतोय,
फक्त सिस्टीमला प्रोग्रामिंगचं काम करतोय. सो एकच पर्सन, जिथे 10 लोकांची गरज होती तिथे एकच पर्सन. सो मॅन पॉवर काय झाली, कम्प्लिटली रिड्यूस झाली. इथे आपण व्हेरियस टाइप्स ऑफ सेन्सर्स यूज करतोय. त्या सेन्सरला आपण सिंक्रोनाइज केलेलं असतं विथ टू द डिफरंट इंडिपेंडंट मशीन प्रोसेस. ठीक आहे. सो याचा ऍडव्हान्टेज काय आला, ऍडव्हान्टेज मग इंडस्ट्रियल ऑटोमेशनमुळे काय झालं, प्रोडक्शन इन्क्रीज झालं, मी ऑलरेडी सांगितलं. कॉस्ट रिड्यूस झाली. ठीक आहे. जी कॉस्ट रिलेटेड टू ह्युमन बिंग होती, प्लस तुम्हाला ह्युमन बिंगची रिलेटेड कॉस्ट कोणती कन्सिडर करावं लागेल, एखादा पर्सन तेवढ्या हाय टेम्परेचर जवळ जर काम करत असेल तर तो त्याचा जो काही हेल्थवर इम्पॅक्ट होतो तो पण काय झालाय, कमी झालेला आहे, रिड्यूस झालेला आहे. जो हेल्थ इम्पॅक्ट व्हायचा तो पण काय झाला, कमी झाला. सो ह्युमन रिलेटेड कॉस्ट पण इथे काय झाली, रिड्यूस झाली. प्लस क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट गेट इम्प्रूव्ड. मी सांगितलं ह्युमन बिंगने काम केलं तर ॲक्युरेसी 100% नसणार, पण मशीनने काम केलं तर ॲक्युरेसी 100% असेल. सो याच्यामुळे काय झालं, तुमचं क्वालिटी काय झाली, इम्प्रूव्ह झाली प्रॉडक्टची. त्याच्यानंतर तुम्ही रॉ मटेरियलचा इफिशियंटली यूज करताय. प्रत्येक रॉ मटेरियल म्हणजे काय, पुढे तुम्हाला मी एक्झाम्पल वाईज सांगेलच की कोणत्या कोणत्या ठिकाणी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण शुगर फॅक्टरीचं एक्झाम्पल घेतलं सिम्पली, तर शुगर फॅक्टरीमध्ये स्लरी आउटलेटला असते. म्हणजे शुगर मॅन्युफॅक्चर करताना, प्रोडक्शन करताना स्लरी काय होते, आउटलेटला येते. पण ह्या स्लरीचा पण पुढे यूज काय होतो, टू मेक वायनरी. तो वायनरीसाठी किंवा वायनरी प्रोडक्शनसाठी तुम्ही ही स्लरी पास करता आणि त्यातून परत एक्स्ट्रॅक्ट जो येतोय, लास्ट जो येतो एक्स्ट्रॅक्ट आफ्टर प्रोडक्शन ऑफ वायनरी, एक्स्ट्रॅक्शन तुम्ही परत काय करताय, ॲज अ फर्टिलायझर म्हणून यूज करताय. ठीक आहे. सो प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक रॉ मटेरियलचा तुम्ही काय करताय, रियुटिलायझेशन इथे पॉसिबल होत आहे विथ द हेल्प ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन. सो विच इज द व्हेरी बेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन. नेक्स्ट, एनर्जी कन्झम्पशन रिड्यूस झालेलं आहे. जो एखाद्या पर्सनला, वर्करला टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी कंटिन्युअसली जो सप्लाय द्यावा लागायचा, पॉवर सप्लाय, आणि ते मेंटेन करण्यासाठी, ॲक्युरेसी मेंटेन करण्यासाठी जेवढा वेळ जायचा तेवढा वेळ इथे कमी झालाय. नॅचरली तुम्हाला रिक्वायर्ड एनर्जी काय झाली, कन्झम्पशन रिड्यूस झालेली आहे. कमी वेळामध्ये जास्त काम होत आहे, त्याच्यामुळे पॉवर पण काय झाली, कमी झाली. एनर्जी रिक्वायरमेंट पण काय झाली, कमी झाली. ठीक आहे. त्याच्यामुळे कंपनीचा नॅचरली प्रॉफिट काय झाला, इन्क्रीज झाला. जास्त प्रोडक्शन होते म्हटल्यानंतर कंपनीचा टर्नओव्हर पण काय होतो, इन्क्रीज होतो. सो विच आर द बेसिक ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन. ठीक आहे. कळाले इंडस्ट्रियल ऑटोमेशनचे ॲडव्हान्टेजेस. फर्स्ट ॲडव्हान्टेज, इन्क्रीज द प्रोडक्शन. सेकंड ॲडव्हान्टेज, रिड्युसिंग द कॉस्ट. थर्ड ॲडव्हान्टेज, इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. फोर्थ ॲडव्हान्टेज, efficient use of raw material. Fifth advantage, reduce the energy consumption. Sixth advantage, increase the business profit. Clear? ठीक आहे. Yes, ma'am. हो मॅम. नेक्स्ट, इंडस्ट्रियल ऑटोमेशनची जी प्रोसेस असते याच्यामध्ये डिफरंट लेवल्स असतात. ह्या डिफरंट लेवल्स कोणत्या कोणत्या, त्याची तुम्हाला मी एक इमेज शेअर करते. इंडक्टिव्ह लोड 24.48. ठीक आहे. तर ही काय झाली तुमची फर्स्ट रिडिंग. तर तुम्ही असंच काय करू शकता, सेम काय करायचं, सेकंड आपल्याला व्होल्टेज लेवल किती घ्यायला सांगितली त्यांनी प्रॅक्टिकल मध्ये. सो इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये पहिली जी लेवल दिसते तुम्हाला, फर्स्ट लेवल, विच इज नथिंग बट दी सुपरवायझर लेवल. ठीक आहे. म्हणजे इंडस्ट्रियल पीसी, जिथे तुम्हाला मी सांगितलं एक इंजिनियर असतो, तो पीसी थ्रू काय करतोय, कमांड्स प्रोव्हाइड करत असतो, कंटिन्युअसली कंट्रोल करत असतो. सो सुपरवायझर लेवल म्हणजे काय, की the supervisor level is usually consist of an industrial PC which is usually available as a desktop or PC which runs स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम विथ स्पेशल सॉफ्टवेअर्स. आता इथे सॉफ्टवेअर आपण कोणते कोणते यूज करू शकतो, आयदर वी कॅन यूज PLC or we can use SCADA or we can use CNC or you can use इवन मायक्रो कंट्रोलर टू. ठीक आहे. कोणताही तुम्ही सॉफ्टवेअर यूज करा आणि त्या थ्रू तुम्ही काय करताय, प्रोग्रामिंग प्रोव्हाइड करताय, विच इज द लेवल ऑफ सुपरवायझर लेवल, वेअर यू कंटिन्युअसली ऑब्झर्व दी ऑपरेटिंग सिस्टीम. तुम्हाला तिथे एक डिस्प्ले असतो, एक साईडला तुम्हाला जर EMIचे युनिट आठवत असेल, लास्ट युनिटला
ॲप्लिकेशन्स ऑफ डिफरंट सेन्सर्स होतं, ज्याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल सेन्सरचा एक डिस्प्ले होता बघा, जिथे तुम्हाला पाय चार्ट दिसायचा, सेन्सरचा नॉब दिसायचा, त्याच्यानंतर डिस्प्ले दिसायचा ज्याच्यावर तुम्ही कंटिन्युअसली टेम्परेचर ऑब्झर्व करताय, वरती तुम्ही प्रोग्रामिंगच्या कमांड होत्या, एडिटिंग वगैरे एक्सेट्रा. हा जो होता EMIचा जो लास्ट युनिट विच इज नथिंग बट दी पार्ट ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन, जो ॲक्च्युअल व्ह्यू असतो, जो सुपरवायझरला PCवर कंटिन्युअसली दिसत असतो. तो सेम टायमिंगला मग काय करतो, तिथले फक्त नॉब्स किंवा PLCची जी कोडिंग आहे ती चेंज करून प्रोग्रामिंग चेंज करत असतो. फक्त एक सिंगल टास्क किंवा सिंगल कमांडने तुम्ही पूर्ण सिस्टीमची प्रोग्रामिंग एडिट करू शकता, चेंज करू शकता. सो तुम्ही डिफरंट मल्टिपल ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म करू शकता विथ द हेल्प ऑफ धिस स्टेट. नेक्स्ट जी आहे, ही जी सिस्टीम आहे ही कंटिन्युअसली काय केलेली असते, त्याला इथरनेट कनेक्शन पण प्रोव्हाइड केलेलं असतं, जेणेकरून तुम्ही हा डेटा बॅकएंडला पण सेव्ह करू शकतात आणि तो डिस्प्ले पण करू शकता. ठीक आहे. सो मल्टिपल सिस्टीमला पण तुम्ही तो कनेक्ट करू शकता डेटा वाया वायरलेस लॅन नेटवर्क. नेक्स्ट जी लेवल दिसते तुम्हाला डायग्राममध्ये ती आहे कंट्रोल लेवल. कंट्रोल लेवल ही मिडल लेवल आहे बिटवीन युअर फील्ड लेवल अँड सुपरवायझर लेवल. ही मिडल लेवल आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करताय, यू विथ द हेल्प ऑफ PLC यू प्रोव्हाइड दी रिअल टाइम कम्प्युटिंग कम्पॅटिबिलिटी. म्हणजे काय की रिअल टाइम प्रोग्रामिंग तुम्ही कंटिन्युअसली देते. मी आता जे सांगितलं की तुम्हाला वाटलं तर इन्स्ट्रक्शन्स तुम्ही एक सिंगल कमांड चेंज करून तुम्ही इन्स्ट्रक्शन चेंज करू शकता आणि हवी ती सिस्टीम किंवा हवी ते ऑपरेशन तुम्ही कम्प्लीट करू शकता, हवा तो टास्क कम्प्लीट करू शकता. सो जनरली जे PLC असतात ते 16 बीट किंवा 32 बीट मायक्रो कंट्रोलरला इंटरफेस केलेले असतात किंवा तुम्ही जे असतात ते इवन कॅन प्रोटोकॉल्सला पण कनेक्टेड असतात. तर कॅन प्रोटोकॉल्स म्हणजे काय की एखादा क्लोज लूप सिस्टीम आहे तुमची, म्हणजे रूम कंट्रोलिंग असेल, त्या रूम कंट्रोलिंगला मला काय करायचं आहे, डेटा मल्टिपल डिव्हायसेसला द्यायचा आहे. म्हणजे ॲट अ टाइम तिथे मोटर आहे, ॲट अ टाइम तिथे रिले पण आहेत, डिफरंट टाईप्स ऑफ LEDs पण आहेत, फॅन पण आहे. ह्या सगळ्या गोष्टींना मला काय करायचं आहे, मल्टिपल कंट्रोल करायचं. सो त्यावेळेस आपण काय करतो, कॅन प्रोटोकॉल यूज करतो. विथ द हेल्प ऑफ कॅन प्रोटोकॉल यू कॅन इंटरफेस द PLC टू दी डिफरंट इनपुट आउटपुट डिव्हायसेस. ठीक आहे. सो ही PLCची प्रोग्रामिंग टोटल कंट्रोल लेवलला येते. नेक्स्ट जी लेवल असते याच्यामध्ये ती असते फील्ड लेवल. फील्ड लेवल म्हणजे काय की त्या फील्डला म्हणजे त्या करस्पॉन्डिंग सिस्टीमला मला ॲक्च्युअल व्हाया PLC काय प्रोग्रामिंग करायचं आहे. म्हणजे मला फॉर एक्झाम्पल टेम्परेचर कंट्रोल करायचं आहे, मला मॉइश्चर कंट्रोल करायचं आहे, की मला प्रेशर कंट्रोल करायचं आहे, की लाईट इंटेन्सिटी प्रोव्हाइड करायची आहे, की मोटरचा स्पीड चेंज करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्या फील्ड लेवलला येतात. मग ह्या फील्ड लेवलला येताना मी काय करणार आहे की मला जे कंट्रोलिंग पॉईंट आहेत, म्हणजे काय की मला टेम्परेचर मेजर करायचं तर मी डिफरंट टाईप्स ऑफ सेन्सर्स यूज करेल, मला प्रेशर मेजर करायचं आहे तर मी डिफरंट टाईप्स ऑफ प्रेशर सेन्सर्स यूज करेल, मला स्पीड मेजर करायचं आहे तर मी स्पीडोमीटर्स यूज करेल. त्यानंतर मला हा जो काही स्पीड मेजर करायचं किंवा टेम्परेचर मेजर करायचं आहे, हे टेम्परेचर प्रेशर किंवा वॉटर फ्लो मला कंट्रोल करायचा असेल तर वॉटर फ्लो करण्यासाठी मी वॉल्सचा यूज करेल, स्विचेसचा यूज करेल किंवा मोटर्सचा यूज करेल. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात त्या येतात फील्ड लेवलला. सो तुम्ही काय करताय, ह्या PLCला तुम्ही कनेक्ट केलेले असतात वाया इनपुट आउटपुट मॉड्यूल सेक्शन आणि तुम्ही काय करतात, कंट्रोल करतात पूर्ण सिस्टीम. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट दी फील्ड लेवल. सो जनरली पूर्ण तुम्ही जेव्हा ही सिस्टीम स्टडी करताय तर तुमचा ॲक्च्युअल पूर्ण इंडस्ट्रियल ऑटोमेशन फॉर्म होतोय. सो बेसिक 3 लेवल्स लक्षात ठेवायच्या. फर्स्ट लेवल इज कन्सिस्ट ऑफ सुपरवायझर लेवल, सेकंड लेवल इज कन्सिस्ट ऑफ कंट्रोल लेवल, थर्ड लेवल इज कन्सिस्ट ऑफ फील्ड लेवल. सुपरवायझर लेवल म्हणजे तुम्ही एक इथे कंट्रोलर किंवा इंजिनियर असतो. कंट्रोल लेवल म्हणजे तो इंजिनियर PLCला प्रोग्रामिंग प्रोव्हाइड करतो. असा PLC जो प्रत्येक वेगळ्या वेगळ्या फील्डला इंटरफेस केलेला असतो. फील्ड कोणत्या येतील तुमच्या, आयदर सेन्सर्स येतील, ॲक्च्युएटर्स येतील, ड्रायव्हर्स येतील, मोटर्स येतील, काही पण येईल एक्सेट्रा. ठीक आहे. आणि ही होल सिस्टीम जी आहे तुमची पूर्ण, हा सिस्टीम तुम्ही काय केलेला असतो, पॉवर सप्लायला कनेक्टेड असतो आणि प्लस तुम्हाला जे काही बॅकअप घ्यायचा असेल म्हणजे रेकॉर्ड करायचा असेल तर तुम्ही परत पुढे तो
रेकॉर्डिंग सिस्टीमला पण कनेक्टेड असतो, जेणेकरून फ्युचरमध्ये जर काही फॉल्ट ऑकर झाला तर आपण प्रिव्हियस डेटा टॅली करून तो फॉल्ट पण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. सो ही आहे इंडस्ट्रियल ऑटोमेशन. सो हा बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट होता रिगार्डिंग इंडस्ट्रियल ऑटोमेशन. याच्यामध्ये जर डाऊट असेल तर विचारू शकता. कुणाला काही डाऊट आहे का? नो मॅम. ओके, याच्या मी नोट्स वगैरे रेग्युलर PDF शेअर करत जाईल. ठीक आहे, डिटेलमध्ये, म्हणजे तुमचं एक स्टेप वाईज लक्षात राहील की व्हॉट इज मीन बाय इंडस्ट्रियल. आज आपण स्टडी काय केलं, डेफिनेशन ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन, ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड डिफरंट लेवल्स कम्स इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन. हे 3 टॉपिक आपण स्टडी केलेले आहेत. इंडस्ट्रियल ऑटोमेशनची सिंपल डेफिनेशन काय आहे, मॅन पॉवर इज रिड्युस्ड अँड विथ द हेल्प ऑफ मशीन वी ऑपरेट दी सिस्टीम. ठीक आहे, मशीन ऑपरेटेबल सिस्टीम बाय रिड्युसिंग दी मॅन पॉवर इज कॉल्ड ॲज इंडस्ट्रियल ऑटोमेशन. डिफरंट ॲडव्हान्टेजेस बाय डिफॉल्ट तुम्ही सांगू शकता, ते जनरल ॲडव्हान्टेजेस आहेत आणि त्याच्या लेवल्स पण काय आहेत, सुपरवायझर, कंट्रोल आणि फील्ड लेवल. ह्या एकमेकांना काय असतात, इंटरफेस्ड केलेल्या असतात टू गेट दी टोटल ऑटोमेशन. ठीक आहे, आणि एक्झाम्पल मी सांगितलं होतं ओव्हनचं, ते इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये कसं वर्क होतं. सो एवढं सफिशियंट आहे आजच्या लेक्चरला. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. ठीक आहे, याच्यात जर डाऊट असेल तर नेक्स्ट लेक्चरला तुम्ही बिंदास विचारा. 3rd इयर आहे त्यामुळे मागे राहू नका.